नमस्कार मित्रांनो, आपण झटपट गुणाकार करण्याची सोपी पद्धत यासाठी आपल्याला 1 ते 9 पर्यंतचे पाढे तोंडपाठ असले पाहिजेत आणि छोट्या बेरजा झटपट करता यायला पाहिजेत. हे 2 गोष्टी जर आपल्याला जमल्या तर आपण कोणतेही मोठे गुणाकार अगदी काही सेकंदात करू शकतो. तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कोणत्याही 2 संख्यांचा गुणाकार काही सेकंदात कसा करावा. ह्यासाठी आपण 2 संख्या घेणार आहोत. बघा, आपण एक 6 अंकी संख्या घेतली आहे आणि त्याला 5 अंकी संख्येने गुणत आहोत. शक्यतोवर कमी अंक असलेली संख्या ही खालच्या बाजूने घ्यायची आहे आणि जास्त अंक असलेली संख्या ही वरच्या बाजूने घ्यायची आहे. आता बघा, याच्यामध्ये प्रोसिजर कशी असणार आहे. आपण ही जी दुसरी संख्या आहे ह्या दुसऱ्या संख्येचा जो युनिट प्लेस आहे ह्या युनिट प्लेसपासून सुरुवात करणार आहोत. ह्या युनिट प्लेसचा अंक ह्या पहिल्या संख्येच्या युनिट प्लसच्या अंकाला गुणणार आहे. ठीक आहे. आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर त्याचा मल्टिप्लिकेशनचे युनिट प्लेस आपण गुणाकारामध्ये ठेवणार आणि उरलेलं जे काही असेल ते आपण कॅरी म्हणून ठेवणार आहोत. त्याच्यानंतर हा जो युनिट प्लेसचा अंक आहे तो 10th प्लेसच्या अंकाला गुणणार आहे आणि 10th प्लेसचा जो अंक आहे खालच्या संख्येचा तो पहिल्या संख्येच्या युनिट प्लेसला गुणणार आहे आणि मग त्या गुणाकाराची बेरीज करून अगोदरच्या गुणाकारातला जो कॅरी आहे तो त्याच्यात ॲड करायचा आणि त्या ॲडिशनचा युनिट प्लेस आपण गुणाकारामध्ये लिहून उरलेलं कॅरीला ठेवायचं. पुन्हा त्याच्यानंतर हा जो दुसऱ्या संख्येचा युनिट प्लेसचा अंक आहे तो पहिल्या संख्येच्या 100th प्लेसला मल्टिप्लाय होईल आणि पुन्हा मग दुसऱ्या संख्येचा 10th हा पहिल्या संख्येच्या 10thला मल्टिप्लाय होईल आणि दुसऱ्या संख्येचा 100th हा पहिल्या संख्येच्या युनिटला मल्टिप्लाय होईल. अशा पद्धतीने ही प्रोसिजर चालू ठेवायची आहे. जेव्हा हा दुसऱ्या संख्येचा युनिट प्लेस हा पहिल्या संख्येच्या डावीकडच्या सर्वात शेवटच्या अंकाला भेट देऊन जाईल त्याच्यानंतरच्या पुढच्या स्टेपमध्ये ह्या दुसऱ्या संख्या युनिट प्लेसचा जो अंक आहे त्याचा रोल संपणार आहे. बरोबर. मग त्याच्या पुढच्या स्टेपमध्ये काय होईल की हा दुसऱ्या संख्येतला जो 10th प्लेसचा अंक आहे तो ह्या पहिल्या संख्येच्या डावीकडच्या अंकाला भेट देणार आहे आणि त्याचं काम झाल्यानंतर त्याच्या पुढच्या स्टेपमध्ये याचाही रोल संपणार आहे. अशा पद्धतीने ह्या दुसऱ्या संख्येतील अंकांचा उजवीकडून डावीकडे जाताना एकेकाचा रोल संपणार आहे आणि जेव्हा ह्या दुसऱ्या संख्येतला डावीकडचा सर्वात शेवटचा अंक हा पहिल्या संख्येच्या डावीकडच्या सर्वात शेवटच्या अंकाला भेट देईल ती त्या गुणाकारातली शेवटची स्टेप असणार आहे. ठीक आहे. आता बघूया आपण हा गुणाकार ॲक्च्युअलमध्ये कसा होऊ शकतो. पहिल्यांदा आपण 9ने 7ला मल्टिप्लाय करणार आहोत. 9 7 63. ओके. मग 63चा 3 आपण इथे युनिट प्लेसचा डिजिट ठेवलेला आहे. ठीक आहे. 9 7 63 त्याचा युनिट प्लेसचा डिजिट 3 आपण ठेवला आणि 6 कॅरीला ठेवलेला आहे. ओके. आता त्याच्यानंतर आपण हा 9 6ला मल्टिप्लाय करणार आहोत. 9 6 54 आणि हा जो 6 आहे 10th प्लेसचा सेकंड नंबरचा 10th प्लेसचा 6 हा पहिल्या नंबरच्या युनिट प्लेसला म्हणजे 6 हा 7ला मल्टिप्लाय 6 7 42. ओके. आता बघा इथे आपल्याला 3 नंबर्स मिळाले 6 54 आणि 42 यांची आपण ॲडिशन करणार आहोत. 54 आणि 42 हे मल्टिप्लिकेशन्स आणि 6 हा अगोदरचा कॅरी. ठीक आहे. आणि मग ह्यांची ॲडिशन करणार आपण 6 + 4 10 + 2 12. 12चा जो 2 आहे युनिट प्लेसचा तो आपण इथे ठेवणार आणि 1 इथे कॅरी करणार. 1 कॅरी केल्यानंतर आता आपल्याला ॲडिशन किती मिळणार 1 + 5 6 + 4 10. हा 10 नंबर ॲक्च्युअली ही ॲडिशन झाली 102. त्याच्यातलं 2 आपण ऑलरेडी इथे लिहून घेतलेला आहे. 10 हा कॅरी आहे तो आपण पुढच्या स्टेपसाठी कॅरीमध्ये ठेवणार आहोत. आता ह्या स्टेपमध्ये 9 हा पुढच्या
अंकाला मल्टिप्लाय होईल. ठीक आहे, 9 हा 8ला मल्टिप्लाय होईल, 6 6ला मल्टिप्लाय होईल आणि 7 7ला मल्टिप्लाय होईल. बघा 9 8 जा 72, 6 6 जा 36 आणि 7 7 जा 49. ओके, आता बघा हे 3 मल्टिप्लिकेशन्स आणि हा 10 अगोदरच्या ॲडिशनमधला कॅरी आहे. आता ह्यांची ॲडिशन आपण करूया. 0 + 2 2 + 6 8 + 9 17. 17चा युनिट प्लेस 7 इथे आपण लिहिलेला आहे आणि 1 कॅरी झाला. बरोबर, आता ह्या 5 अंकांचे आपण ॲडिशन करणार. 1 + 1 2 2 + 7 9 9 + 3 12 12 + 4 16. ॲक्च्युली हा 167 एवढी बेरीज घेतो आहे. त्याच्यातला 7 हा युनिट प्लेस आपण इथे लिहिला आणि 16 कॅरीचा आपण बाजूला केलेला आहे. आता 9 हा पुढच्या डिजिटला मल्टिप्लाय होईल. 9 1 जा 9. ओके, नंतर 6 हा 8ला मल्टिप्लाय होईल. 6 8 जा 48. 7 हा 6ला मल्टिप्लाय होणार. 7 6 जा 42 आणि 4 हा 7ला मल्टिप्लाय होणार. 4 7 जा 28. आता हे जे 5 नंबर्स आपल्याकडे आहेत, 4 मल्टिप्लिकेशन्स आणि 1 कॅरीचा, यांची आपण ॲडिशन करणार. 6 + 9 15 + 8 23 + 2 25 + 8 50 25 + 8 33. त्याचा युनिट प्लेस 3 आपण इथे लिहिलेला आहे आणि कॅरीचा 3 आपण इथे लिहिलेला. आता आपण यांची ॲडिशन करूया. 3 + 1 4 + 4 8 + 4 12 + 2 14. म्हणजे ॲक्च्युली ही 143 ॲडिशन आहे. त्याचा 3 युनिट प्लेसचा आपण इथे ठेवला आहे आणि 14 हा कॅरी आहे, तो आपण बाजूला लिहिला. आता आपला हा जो 9 आहे हा 3ला मल्टिप्लाय होणार आहे पुढच्या डिजिटला. 9 3 जा होईल 27. नंतर 6 हा 1ला मल्टिप्लाय होईल. 6 1 जा 6. ओके, नंतर 7 हा 8ला मल्टिप्लाय होईल. 7 8 जा 56. 4 6ला मल्टिप्लाय होईल. 4 6 जा 24. 3 7ला मल्टिप्लाय होईल. 3 7 जा 21. आता 5 मल्टिप्लिकेशन अगोदरचा कॅरी 14, यांची ॲडिशन आपण करूया. 1 + 4 5 + 6 11 + 6 17 + 7 24 + 4 28. 28चा जो युनिट प्लेस आहे 8 आपण इथे लिहिलेला आणि 2 जो कॅरीचा आहे तो आपण इकडे ॲडिशनमध्ये लिहिलेला आहे. 2 + 1 3 + 2 5 + 5 10 + 4 14. म्हणजे ॲक्च्युली ही ॲडिशन आहे 148. त्याचा युनिट आपण 8 इथे लिहिला आणि 14 पुन्हा आपल्याला कॅरी मिळालेला आहे. आता 9 हा पुढच्या डिजिटला म्हणजे पहिल्या संख्येच्या डावीकडच्या शेवटच्या डिजिटला आता मल्टिप्लाय होते या स्टेपमध्ये. 9 5 जा होतील 45. नंतर 6 3ला मल्टिप्लाय होईल. 6 3 जा 18. नंतर 7 1ला मल्टिप्लाय होईल. 7 1 जा 7. 4 8ला मल्टिप्लाय होईल. 4 8 जा 32. 3 6ला मल्टिप्लाय होईल. 3 6 जा 18. आता ह्या 7च्या वाटेला कोणी राहिलेलं नाही, म्हणून 7 हा या प्रोसेसमधून बाहेर जातो आपोआपच. ठीक आहे, आता आपल्याकडे हे 5 मल्टिप्लिकेशन्स आणि हा 1 कॅरी 14 यांची आपण ॲडिशन करणार. 4 + 5 9 + 8 17 + 7 24 + 2 26 + 8 34. 34चा 4 युनिट प्लेसला लिहिलेला आहे आपण इथे. 34चा 4 युनिट प्लेस इथे लिहिला आहे आणि 3 जो कॅरी आहे तो आपण इकडे लिहिला. तर ह्यांची ॲडिशन आपण करूया. 3 + 1 4 + 4 8 + 1 9 + 3 12 + 1 13. ॲक्च्युली ही 134 ॲडिशन आहे. त्याच्यातला 4 हा युनिट प्लेसचा आपण इथे लिहिला आणि 13 कॅरीचा आपण लिहिलेला आहे. आता तुमच्या लक्षात आलं की अगोदरच्या स्टेपमध्ये हा 9 पहिल्या संख्येच्या डावीकडच्या सर्वात शेवटच्या अंकाला भेट देऊन गेलेला आहे. त्यांचं मल्टिप्लिकेशन झालेलं आहे. म्हणजे आता ह्या स्टेपमध्ये 9चा रोल राहणार नाही. आता 6 हा ह्या पहिल्या संख्येच्या डावीकडच्या शेवटच्या अंकाला भेट देणार आहे, म्हणजे त्यांचं मल्टिप्लिकेशन होणार आहे. 6 5 जा 30. नंतर 7 3ला मल्टिप्लाय होणार 21. 4 1ला मल्टिप्लाय 4 1 जा 4. 3 8ला मल्टिप्लाय 3 8 जा 24. आता हे 4 मल्टिप्लिकेशन्स आणि अगोदरचा कॅरी 13 यांची आपण ॲडिशन करणार. 3 + 0 3 + 1 4 + 4 8 + 4 12. 12चा युनिट प्लेसचा 2 आपण लिहिलेला आहे आणि 1 कॅरी घेतलेला आहे. आता बघा ह्या 5 नंबर्सची ॲडिशन कशी मिळणार. 1 + 1 2 + 3 5 + 2 7 + 2 9. ठीक आहे, म्हणजे ही ॲक्च्युअली ॲडिशन होती 92, ज्याचा युनिट प्लेस 2 आपण इथे लिहिलेला आहे आणि आता 9 कॅरीला ठेवलेला आहे. आता 6चाही रोल संपला, कारण ह्या अगोदरच्या स्टेपमध्ये 6 हा पहिल्या संख्येच्या डावीकडच्या सगळ्यात शेवटच्या अंकाला मल्टिप्लाय करून चुकलेला आहे. आता 7 हा पहिल्या संख्येच्या डावीकडच्या शेवटच्या अंकाला म्हणजे 5ला मल्टिप्लाय होईल. 7 5 जा 35.
नंतर 4 3ला मल्टिप्लाय होणार, 4 3 जा 12, 3 1ला मल्टिप्लाय होणार, 3 1 जा 3. आता आपल्याकडे 3 मल्टिप्लिकेशन्स आणि कॅरी 9 यांचं आपल्याला ॲडिशन करायचं आहे. 3 + 2 5 + 5 10 + 9 19, त्याचं युनिट प्लेस 9, कॅरीचा 1 1 + 3 4 + 1 5, म्हणजे ही ॲक्च्युली 59 ॲडिशन होती, ज्याचा 9 हा युनिट प्लेस इथे लिहिला आहे आणि 5 कॅरीला गेलेला आहे. आता पुन्हा 7चं 5शी मल्टिप्लिकेशन होऊन चुकलेलं आहे, म्हणून 7 हा ह्या प्रोसेसमधून बाहेर जाईल. आता 4 हा 5ला मल्टिप्लाय होणार आणि 3 हा 3ला मल्टिप्लाय होणार. 4 5 जा 20, 3 3 जा 9. ओके, आता आपल्याकडे 2 मल्टिप्लिकेशन्स आणि हा 5 कॅरीचा आहे, म्हणजे 9 + 5 14. 14चा युनिट प्लेस 4, कॅरीचा 1 1 + 2 3. ओके, म्हणजे ही 34 ॲडिशन होती, त्याच्यातला 4 युनिट प्लेसचा इथे लिहिला आणि 3 कॅरीला केलेला आहे. ठीक आहे, आता फक्त 3 हा 5ला मल्टिप्लाय करायचा राहिलेला आहे. ही ह्या मल्टिप्लिकेशनची शेवटची स्टेप आहे. 3 5 जा 15. ओके, आणि 15 आणि अगोदरचा 3 18. आता ही मल्टिप्लिकेशनची शेवटची स्टेप असल्यामुळे हा 18 पूर्ण आपण इथे लिहिणार आहोत. अशा पद्धतीने आपल्याला ह्या 2 संख्यांचा गुणाकार म्हणजे 5,31,867 इंटू 34,769 हे मल्टिप्लिकेशन मिळालेलं आहे. 1849248373 मीन्स दिस मल्टिप्लिकेशन इज ॲक्च्युअली 11 डिजिट मल्टिप्लिकेशन, आणि हे आपल्याला अगदी काही सेकंदात मिळू शकणार आहे. याचा तुम्ही पुन्हा पुन्हा सराव करा. ओके, धन्यवाद.